अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन करण्याची शक्यता आहे। सीआयडी पथकाकडून एन्काउंटरच्या तपासणीला वेग आलेला आहे। तर अक्षय शिंदे ज्याचा एन्काउंटर झाला होता लैंगिक छळ प्रकरणातील बदलापूर लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलेलं होतं आणि त्याला पोलीस व्हॅनमधून घेऊन जात असताना त्याचा एन्काउंटर झालेला आहे। याच प्रकरणामध्ये काल त्याच्या कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास नकार दिलेला होता। काल सुनावणी सुद्धा कोर्टामध्ये झालेली होती आणि आज अक्षय शिंदेचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। शुभम, काय सांगाल? अक्षय शिंदेचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार असल्याचं कळतंय, पण त्याच्या अंत्यविधीला विरोध केला जात होता बदलापुरात। अशा स्थितीमध्ये दफन करण्याची शक्यताही वर्तवली जाते। काय अधिक माहिती आहे याविषयी? हे अक्षय शिंदेचे जे वडील आहेत अण्णा शिंदे यांनी हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि कालच जे आहे ती सुनावणी जी आहे ती न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे। न्यायाधीशांनी जे आहे ते अनेक सवाल उपस्थित केले आहे, परंतु यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता म्हणजेच की हा एन्काउंटर नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे आणि यानंतरच जे आहे ते पोलिसांना मोठी चपराक बसल्याचं दिसून येत होतं आणि ह्याच घटनेवर